याचं काय करायचं ठरवलंयस तू? अगं कुठं वाऱ्यावर सोडून येतेस तू याला? घे सांभाळ. आणि वाजत असला ना की येळीच बंद करत जा. आणि मेसेज आला की नुसतं टिंगटुंग वाजत राहतं. मग सगळे विचारतात की रमे काय झालं, एवढी शांत का? छोट्या मालकांच्या लग्नाविषयी काही कळलंय का तुला? नाही. मग नक्कीच कोणीतरी तुला काहीतरी बोललं असेल आणि म्हणून तुला वाईट वाटलं असेल. नाही ग, वाईट वाटेल असं नाही, पण विचार करायला लावेल असं नक्कीच बोलले. म्हणजे मंजू अगं, मी प्रेमात पडले खरं, पण आमच्या प्रेमाची पुढची लढाई लढता येईल ना मला? आमच्या प्रेमाच्या विरोधात उद्या जर का कोणी माझ्या समोर उभं राहिलं तर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देता येतील? अख्ख्या जगाच्या विरोधात उभं राहायची ताकद तरी आहे का माझ्यात? काय होईल, कसं होईल, होईल पण की नाही काहीच समजत नाहीये ग. हाच विचार चालू आहे डोक्यात. तर एक समजले, हे समजा निभावून नेणं लईच कठीण आहे ग. रमे आता हे असं मध्येच कसं डोक्यात आलं ग तुझ्या? हे इतके दिवस मी तुला कानी कपाळी ओरडून सांगत होते, पर तुझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी आहे ना. पर तुला असं नको वाटायला. मंजू आपली सतत आपल्याला बोलतीये बोलतीये म्हणून मी तुला सांगायचा नादच सोडून दिला बघ. रमे अगं छोट्या मालकांनी बी अजूनपर्यंत सांगितलं नाही घरात. त्यांना बी माहितीये ना घरात समजांना समजल्यावर काय होईल ते. तू एकदा विचार कर, तुझ्या मामा मामींना बी किती भोगावं लागेल. आणि रावसाहेब एवढ्या स्वस्तात सोडतील असं वाटतंय का तुला? खरंय तुझं मंजू, पण मी एकदम पक्क ठरवलंय बघ, मी नाही बोलणार छोट्या मालकांची. घे की काय तर छोटे मालक चिडतील. घे. हॅलो, कुठे आहात तुम्ही? वाळत घातलेले कपडे न्यायला आले होते बाहेर. ते काम तसंच ठेवा आणि पटकन माझ्या रूम मध्ये. मला तुमच्याशी बोलायचं. नाही नको छोटे मालक, मला नाही जमणार. का? अहो म्या म्हणते म्हणून मी ठरवलं तसं. अहो पण तुम्ही असं. अहो आता असंच छोटे मालक, मला नाही जमणार खरंच. हे बघा रामा, हा फोन जर आईचा किंवा तेजूचा असता तर तुम्ही आला असतात ना. हे बघा, तुमच्याशी बोलणं हे सुद्धा खूप महत्वाचं काम आहे. आणि मी या घरचा मालक आहे आणि तुम्ही केअरटेकर आहात, त्यामुळे तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. तुमच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाही. बरं ठीक आहे, येते. अगं त्यांचं महत्वाचं काम आहे. माहित होतं. आण कपडे आणि जा. छोटे मालक. रमा बसा. नाही नको, ठीक आहे. रमा, मला जे बोलायचंय ते तुम्हाला शांत बसून ऐकावं लागेल, म्हणून बस. अहो नाही. रमा बसा. काय झालंय? अहो तुम्ही असं शांत शांत राहिलं तर. रमा, तुम्हाला कसं सांगू आणि सांगितल्यानंतर तुमची काय अवस्था होईल या विचारानेच डोकं फुटायची वेळ आली. जे आहे ते खरं खरं सांगा. माझी काळजी नका करू. ठीक. रमा, आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती पचवताना मलाच खूप त्रास होतोय. त्यामुळे याचा त्रास तुम्हाला सुद्धा होईल हे माहिती आहे मला. पण आपल्याकडे कुठलाच पर्याय नाही. ती जी मुलगी आली होती
काय नाव तिचं, चार्मी. तर आई आणि शालिनी मावशीने तिच्याशी लग्न कर असं माझ्यावर दबाव टाकला होता. आणि मग मी न राहून आपल्याविषयी सगळं सांगून टाकलं. काय? अहो पण तुम्ही कशाला रमा रमा प्लीज ऐका माझं. माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. आपलं एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम आहे हे मी त्यांना खूप कळकळीने सांगत होतो. पण काहीही केल्या त्या दोघी तयारच नाहीये. एकीकडे आई, एकीकडे मावशी. रावसाहेबांपर्यंत जायचा प्रश्नच नाही. मावशी म्हणते चार्मीला आपण एवढ्या लांबून बोलवलंय, तिला नाही म्हटलं तर तिला वाईट वाटेल. आणि दुसरीकडे आई म्हणते की मी आधीच लग्नाला नकार दिला होता, तर आता परत जर असं वागलो तर सगळीकडे नाचक्की होईल. आणि अजून एक म्हणाली की जर रमासोबत लग्नाचा विषय काढलास तर ती अन्न आणि पाणी बंद करेल. आता तुम्हीच सांगा मी काय करू. रमा, एकंदरीतच मला आपलं सगळं अवघड वाटतंय. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं. रमा प्लीज रडू नका, रडू नका. अहो मी मस्करी करतोय, प्लीज शांत व्हा. प्लीज रडू नका. एवढा मोठा आवाज असा डोळ्यातून बाहेर येऊ देऊ नका. आणि मी नेहमीच खरं बोलतो असं नाही. कधीतरी गंमत केली तर चालेल ना. काय म्हणजे तुम्ही बाईसाहेबांना काय बी सांगितलं नाहीये ना? सांगितलं, पण त्याआधीच तिला अंदाज आला होता. काय? पण असं कसं? रमा, हो आई आहे ती माझी. माझ्या मनात काय चालू आहे हे ती ओळखू शकणार नाही का? म्हणजे बाईसाहेबांची आपल्या प्रेमाला संमती आहे. रमे, अगं बरं झालं तू आले. अगं हिंग सापडत नव्हतं. सापडलं. काय झालं रमे? छोट्या मालकांचं लग्न ठरलं ना? वाटलंच होतं मला. तरी मी तुला कितीदा सांगितलं, तुला आधीच मनाची तयारी करून घ्यायला पाहिजे होतीस. समजा जाऊ दे. बरं रमे, मला माहितीये तुला त्रास होणं साहजिक आहे. बरं आता तू आनंदात राहायला पाहिजे बघ. म्हणजे त्यांच्या आनंदातच तुझा आनंद मान. छोट सपान समजून. काय झालं? मंजू, अगं मंजू. अगं रमे, काय झालं? अगं मी लई. अगं पण वा, म्हणजे आम्ही इकडे आमच्या पायाच्या टाचा झिजवायच्या आणि तुम्ही इकडे झिम्मा फुगडी खेळते. ए, म्या काय इनोद सांगितलं? हा? अरे मग काय येड लागलं म्हणून हसताय का तुम्ही? हो नाही, तसं नाही हरिभाऊ. पण अरे आपल्याला मजा मस्ती करताना पकडलंय, त्याच्यावर कोणतरी तुम्हाला काय बोलतंय तर लाजा वाटायच्या सोडून तुम्ही हसताय. ओ हरिभाऊ,
अहो काय काम आहे ते सांगा आणि व्हा की मोकळे. ए हे करू नकस, कळलं ना मग? शालिनी मॅडम जायला लागल्यात. त्या थांबल्यात तिकडं. त्यांच्यासाठी काय लाडू केलेत ना, काय खायला केलंय ते पाठवायचंय त्यांना. जा द्या. हो त्या निघालं बी. बरं थांबा, मी देऊन येते त्यांना पटकन. काय ग जेव्हा बघावं ते आपलं पुढं पुढं समद्यामध्ये आपली लुडबुड. तुम्हाला द्यायचे का? होय. अहो सावकाश, लाडू आहेत त्यात. बरं झालं भुनभुन गेलं. ते सोड, तू काय म्हणत होतीस? अगो बाईसाहेबांना मला काय एडा समजली काय तू? धर, तूच नेऊन दे. धर. आणि मला काय ही कामं करायला नाही ठेवलं इकडे, कळलं ना मग? आणि मला ठाव आहे, मी इथून गेलो की तुमचा गरबा दांडिया परत सुरू होणार. ते जा, चौतास देऊ नये. वय हे डोकं काय घरी ठेवून येतात का ग? अगं जाऊ दे ना. बरं चल, मी आई आधी देऊन येते. मॅडम, हे घ्या. हे काय? हो बाईसाहेबांनी दिले. ह्यात रव्याचे लाडू आणि चकले. थँक्यू सो मच. ह्याच्यासाठी तर मी खरं इथे आले होते. मुंबईला गेल्यावर लक्षात आलं असतं तर हे घेण्यासाठी परत यावं लागलं असतं मला. काय झालं? तू सांग काय झालंय? काहीच नाही. रमा, मी तुला म्हणाले होते तुझे डोळे बोलतात, तुझ्या आधी बोलतात, आणि आता या क्षणी तर तुझा चेहरा सुद्धा बोलतोय. खरं सांग, प्रतापनी सगळं सांगितलंय ना? हा प्रताप पण ना एक गोष्ट पोटात राहत नाही याच्या. पण तुझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून त्यांनी तुला सगळं सांगितलं. असंच झालं ना? असंच झालं. असंच झालं. पण त्याचं काही चुकलं नाही म्हणा. त्याला तुझ्या चेहऱ्यावर हे सुंदर स्माईल बघायचं असेल म्हणून त्याने तुला सांगितलं. आणि त्यावर बोनस म्हणजे तू लाजली सुद्धा असशील. गुड, ग्रेट. सगळ्यात आधी मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. हे बरं मग, या रस्त्यावर खूप लोक अर्ध्यातच धीर सोडतात, मागे फिरतात. पण मला असं वाटतंय तुम्ही दोघं जण असं करणार नाही, कारण तुमचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे आणि ते दिसतं तुमच्या डोळ्यात. आपण जेव्हा प्रेमात असतो ना तेव्हा डोळ्यात स्वप्न असतात, ती असायलाच हवीत. पण रमा, वास्तवाचं भान असणं ही खूप महत्वाचं असतं. आता प्रतापची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि तुझी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती यात बऱ्यापैकी अंतर आहे, याची मला वाटतं तुम्हाला दोघांनाही कल्पना असेल. आणि मी जेवढं जग बघितलंय त्यावरून मला असं वाटतं की तुमच्यावर जी काही संकट येतील ती ह्या तुमच्या दोघांच्या परिस्थितीमुळेच. एनिवे, मला असं वाटतं तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडू शकाल, कारण तुझ्या बरोबर प्रताप आहे आणि मी प्रतापला लहानपणापासून ओळखते. तो असा सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाहीये. पण तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तूही आणि त्यालाही सांग, जो कोणी तुम्हाला विरोध करत असेल त्याला समजावून सांगताना तुम्ही तुमची मर्यादा सोडायची नाही. आम्ही असं काय बी करणार नाही ज्याने मोठ्यांचा अपमान होईल. वचन देते मी तुम्हाला. अगं, हे मला आवडत नाही. मी किती वेळा सांगितलंय. हो, पर तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला. माझे आशीर्वाद आणि आशीर्वादांबरोबर मी स्वतः कायम तुमच्या बरोबर आहे, लक्षात ठेवा. येते. बाय बाय.
दादा अरे कधी आलीस? आत्ताच जस्ट आले. काय मग कसा झाला ट्रेक? खूप मस्त झाला. खूप मज्जा आली. एक मिनिट, ती बॅग तिथे ठेवायची नाही. तुझा पसारा इथे नाही करायचा. परत काय गोष्ट हरवली ना माझ्याकडे येशील. दादा तुझी रूम काय माझी रूम काय सारखीच आहे. हो ए बाय द वे शालिनी मावशी येऊन गेली ना? मला आत्ता रमा बाहेर म्हणाली. हो आली होती. ए मग मला का नाही कळवलं? मी आले असते लगेच. काय फार लांब थोडीच गेलेले. मी किती दिवसात भेटलेच नाहीये यार मी तिला. हेच तू धावत पळत आली असतीस ना, म्हणून तुला नाही सांगितलं. कसा झाला ट्रेक? खूप मज्जा आली. तू या वेळेचे फोटोज बघितले ना तर तुला वाटणारच नाही. ए हॅलो दादा, अरे मी तुझ्याशी बोलतेय. माझा ट्रेकिंगचा रेडिओ चालू ठेवून तू तुझी कामं काय करतोय? कुठे हरवलायस? माझं लक्ष आहे तुझ्याकडे, बोल ना. मी तुला ट्रेकिंग बद्दल एक प्रश्न विचारला ना तर डायरेक्ट क्लीन बोल्ड होशील तू. तेजू माझी परीक्षा नंतर घे, पण मला ना तुला एक आनंदाची बातमी द्यायची. अगं काय? सांग ना. नाही काय नाही, नंतर सांगतो. अरे आत्ता तर सांगत होतास, सांग ना. अगं नंतर सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? नंतर सांगायचं होतं तर आत्ता का बोललास? तू नेहमी असा सस्पेन्स ठेवतोस हा. कॉफी. ताईसाहेब तुमच्यासाठी पण बनवू का? नाही मला कॉफी नको. एक काम कर, मी आता लगेच फ्रेश होते, तू मला काहीतरी खायला कर. खूप भूक लागले. आणि मग खाता खाता मी तुला ट्रेकिंगचे फोटोज दाखवते. कसं आहे ना, काही लोकांना नसतो इंटरेस्ट, चालायचंच. बर काय करणार आहेस खायला? अहो तुम्हीच सांगा. नाहीतर एक काम करू का, तुमच्या आवडीचं सँडविच करते. परफेक्ट. मी आलेच फ्रेश होऊन. घ्या. मी नाही कॉफी मागवली. अहो मला ठाऊक आहे तुम्हाला कॉफी नकोय म्हणून, पण मलाच थोडं बोलायचं होतं म्हणून आणली. अच्छा, तुम्ही तेजूला सांगण्यापासून का थांबवलं मला? अहो आत्ताच तर आलेत त्या घरी आणि एवढ्या प्रवासानंतर दमले असतील बघा. अचानक कसं सांगितलं तर धक्का बी बसू शकतोय ना. काहीच अंदाज नसताना सांगणं बरं वाटत नाही. पर तुम्ही काय एवढे उतावळे होताय? हे ना, हे सगळं तुमच्यामुळे होतं. आधी मी खूप शांत असायचो, कुठलीही गोष्ट नीट विचार करून करायचो. पण हल्ली ना तुमचा विचार आला की माझं सगळं भानच हरपतं. हो का? मग सतत फक्त माझा विचार करणं सोडून द्या, मग होईल समज आधीसारखं. हो, तुमचा विचार करणं सोडून देणं म्हणजे श्वास घेणं सोडून देण्यासारखं आहे. अहो थोडा प्रयत्न तर करून बघा, होईल सवयीनं. नाही नाही, अशा वाईट सवयी मला लावायच्याच नाही. हे बघा असं करता तुम्ही, तुमच्यापासून ना लांबच राहिलं पाहिजे. रमा, रमा, मगाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं तर आज संध्याकाळी तुम्ही मंदिरात भेटाल काय? बाळा, तुझ्या मामाची केवढी मज्जा आहे ना. अरे तुझी आई कधीची मोबाईल मागतीये पिक्चर बघायला, पण देतच नाही बघ ना.
बाळा तुला त्रास होऊ नये ना म्हणून देत नाही हा मोबाईल. माझीच आयुष्यभराची आवरावरी काढा, येता जाता मलाच टोचून बोला. हळू 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 बाळ डचकल. कळू दे की त्याला, जे खरंय ना ते कळू दे त्याला. आणि तुम्हाला काय रे, इथून तिथून मीच दिसते का? त्या रमाचं जे चालू आहे ना ते कळून सुद्धा तुम्ही बरोबर डोळ्याला काळ्या पट्ट्या बांधून बसतात. नाही चालू आहे म्हणजे काय चालू आहे, नेमकं काय चालू आहे तिचं असं म्हणायचंय तुला? पाहिला तिचा नट्टा फट्टा, लाजणं मुरडणं एकट्यातच हरवणं. आणि मीच नाही, आई बाबांनी सुद्धा पाहिलं, पण तिच्याविषयी कोणाला काही बोलायचंच नाहीये. तुम्ही काय आहे, तुझं डोकंच तिरकं चालतं ना, त्याला कोणीच काय नाही करू शकत. आता तू पांढऱ्याला काळं म्हणायला लागली तर लोकांनी कसं हो म्हणायचं? हेच म्हणायचंय मला. तिच्याविषयी काही बोललं ना ती सगळे उडवून लावतात मला. तिला बढती मिळाली म्हणून तर नाही ना, का ती सगळ्यांपेक्षा जास्त कमवते म्हणून, गावात वाड्यावर तिच्या भरपूर ओळखीत म्हणून? नाही म्हणून नाही. काय आहे, तिची बढती झाली, तिचा पगार वाढला तरी तिचे पाय जमिनीवर आहे. तिला सगळीकडे मोठेपणा मिळतो पण तो मिरवत नाही. म्हणून तुझी अशी सगळी बडबड आहे ना, त्याला सगळे फालतू मान. तुम्हाला समजत नाहीये तिचे. तुम्ही रमा घरातून निघते, इथून वाड्यावर जाते, तिथे दिवसभर राब राब राबते आणि तिथून निघून सरळ घरी येते. त्यामुळे तिच्यावरती संशय घ्यायचा बंद कर आणि तुझ्या बाळाकडे लक्ष दे. ठीक आहे, घाला अजून पाठीशी. पण हीच तुमची लाडकी रमा जेव्हा सुरा उपसून तुमच्या पाठीत खुपसल ना तेव्हा कळल. आपली इज्जत मातीत मिसळेल. मग नका बोंबलत बसू. अच्छा असं आहे का? मलाच सगळ्यांची काळजी आहे. जोपर्यंत ह्या रमाचा झंगाट मी सगळ्यांसमोर आणत नाही ना तोपर्यंत मी बी शांत बसणार.